अमरावती शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोठे धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात काँग्रेसच्या नेते यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे आणि अनेक प्रमुख नेते सहभागी झाले होते। शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा उत्पादन खर्चानुसार योग्य दर मिळावा, तसेच महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही। त्यामुळे त्वरित ही कर्जमाफी पूर्ण करावी अशी काँग्रेस नेत्यांची मागणी होती। शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळावी आणि केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी या मागण्यांसाठी काँग्रेसने ठिय्या आंदोलन केले। शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी काँग्रेसचा हा लढा पुढेही सुरूच राहणार असल्याचा निर्धार या आंदोलनातून व्यक्त करण्यात आला। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं हे संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन उभारलेलं आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन आयोजित केलं आहे। आम्ही अमरावती जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी पालकमंत्री आदरणीय यशोमती ठाकूर, वीरेंद्रभाऊ जगताप या सगळ्यांच्या नेतृत्वात आम्ही आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे इथं धरणे आंदोलन दिलेलं आहे आणि हे यानंतर आम्ही रीतसर जे काही निवेदन आहे ते निवेदन माननीय मंत्री महोदय, माननीय कलेक्टर महोदय यांना देणार आहोत। जे शेतकऱ्यांना यांनी हमीभावाच्या विषयी आश्वासन दिलं होतं, यांनी कर्जमाफीच्या विषयीच्या आश्वासन दिलं होतं, परंतु शेतकऱ्यांची ना कर्जमाफी झाली ना शेतकऱ्यांच्या मालाला भाव आहे, म्हणून हे आज आंदोलन आहे। आणि त्याचबरोबर मेळघाटसारख्या भागात आज रोजगार हमीचे पैसेसुद्धा जवळपास 4 महिन्यापासून त्यांना पैसे मिळाले नाही रोजगार हमीचे, म्हणून ते पैसेसुद्धा मिळाले पाहिजे त्यांना होळीच्या अगोदर।